नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत बेसनचा पोळा आणि मस्त अशी भाकरी। इथे मी 2 मोठे चमचे बेसन घेत आहेत। त्याच सोबत 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ घेतलेला आहे, 1 चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा मालवणी मसाला घेतलेला आहे, थोडीशी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, एक मस्त बारीक चिरून घेतलेला कांदा ऍड केलेला आहे, भरभरून अशी कोथिंबीर ऍड केलेली आहे, पाणी घातलेलं आहे आणि छान असं बॅटर मिक्स करून घेऊया। आता एका पॅन वरती मी थोडंसं तेल घालून ग्रीस करून घेतलेलं आहे पॅनला आणि जे आपण बॅटर रेडी केलेलं आहे बेसनच्या पोळ्याचं ते मी ह्यावरती घालून घेतलेलं आहे। छान असं दोन्ही साइडनी क्रिस्पी असा आपल्याला पोळा तयार करून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता एका साइडने आपला पोळा छान असा रेडी झालेला आहे। मी आता त्याला पलटून घेत आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील छान असं क्रिस्पी करून घेत आहे। आता इथे भाकरीसाठी मी पीठ मळून घेत आहे। भाकरीसाठी ना मी महिनाभराचं असं पीठ मिक्स पीठ तयार करून ठेवते घरी, ज्यामध्ये नाचणीचं पीठ, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ आणि थोडंफार प्रमाणात तांदळाचं पीठ देखील ॲड करून असं महिनाभराचं मग मिक्स करून ठेवून देते। तर इथे आपला आता पोळा देखील तयार झालेला आहे। साईडला मी एक तवा ठेवत आहे भाकरी टाकण्यासाठी आणि आपलं भाकरीचं पीठ देखील आता व्यवस्थित असं मळून झालेलं आहे। तर एक आपण छोटासा गोळा घेऊया, त्याला व्यवस्थित परत एकदा मळून घेऊया छान असं आणि त्याची भाकरी आपण आता थापायला घेऊया। मिक्स पिठाची भाकरी थापायला थोडं कठीण जातं, मग तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही लाटून देखील भाकरी करायचा प्रयत्न करू शकता। मी आता इथे थापून घेतलेली आहे व्यवस्थित आपली भाकरी। तव्यावर टाकून मी वरच्या बाजूने थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे आणि आता मी पलटून घेतलेली देखील आहे भाकरी। तर तुम्ही बघू शकता भाकरी आपली आता छान अशी तयार झालेली आहे। दोन्ही साइडनी मी भाकरी आपली शेकून घेत आहे व्यवस्थित। तर तुम्ही बघू शकता आता आपली गरमागरम भाकरी आणि गरमागरम बेसनचा पोळा म्हणजे चण्याच्या पिठाचा पोळा आपला तयार झालेला आहे। कांदा आणि लसणीच्या चटणी सोबत मी याला सर्व करून घेत आहे। तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय अँड थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।